लग्न अक्षदाच्या या प्लॅटफॉर्मवर चर्चा करत असताना किंवा अपेक्षांचं ओझं सांगत असताना किंवा मुलींच्या अपेक्षा वाढल्या याबद्दल बोलत असताना 3-4 वर्षापूर्वी आमच्या एका मित्राचा फोन आला, ओळखीच्या मित्राचा, एका उच्च शिक्षित मित्राचा फोन आला, की तुमच्याकडं एक बायोडाटा पाठवलेला आहे इनबॉक्समध्ये, तुम्ही बघितला नाही 3-4 दिवस झाले. तर तुमच्याकडं एक असं स्थळ आहे, तुमच्या ओळखीतलं तुमच्याच ग्रुपवर बघितलं होतं. तर त्या स्थळाबद्दल आम्हाला थोडंसं तुमच्या माध्यमातून जर बोलता आलं तर बघा. दोघेही ओळखीचे होते, कारण जे मुलाकडचं स्थळ होतं तेही माझ्या ओळखीचं होतं आणि ज्यांनी बायोडाटा टाकला तर ज्याच्या मावळच्या शिक्षित मित्राचा फोन आला, की तुमच्याकडं एक बायोडाटा पाठवलेला आहे इनबॉक्समध्ये, तुम्ही बघितला नाही 3-4 दिवस झाले. तर तुमच्याकडं एक असं स्थळ आहे, तुमच्या ओळखीतलं तुमच्याच ग्रुपवर बघितलं होतं. तर त्या स्थळाबद्दल आम्हाला थोडंसं तुमच्या माध्यमातून जर बोलता आलं तर बघा. दोघेही ओळखीचे होते, कारण जे मुलाकडचं स्थळ होतं तेही माझ्या ओळखीचं होतं आणि ज्यांनी बायोडाटा टाकला तर ज्याच्या मावस बहिणीचा होता तर तोही आमच्याच तालुक्यातला ओळखीचा. आता हे सगळं ओळखीतलं असल्यामुळं साहजिकच संवाद झाला. पण मग ज्यावेळेस तो बायोडाटा बघितला, तर बघितल्याच्या नंतर मी प्रश्न केला, की बाबा ते आहे स्थळ, मुलाचं वय ही जवळपास 34 वर्षाचं आहे, पण मुलीची 30शी पार झालेली, 31 वर्षाचा आहे आणि मुलगी जरा चांगल्या कुटुंबातील वाटते, नावाधारकाला याला त्याला. तर त्यानं आम्हाला त्या मुलीचा परिचय दिला. तर माझी मावस बहीण आहे, चांगल्या कुटुंबातील आहे, म्हणजे एका माजी मंत्र्याच्या भावकीतील आहे आणि जे आमच्याकडचं जे स्थळ होतं, तर ते स्थळ फक्त उच्च शिक्षित होतं. घरी 2-3 एकर शेती, मात्र मुलाविषयी कुटुंब चांगलं आहे म्हणून ऐकलं होतं. पण म्हटलं बा यांच्या तुलनेमध्ये मुलाकडे प्रॉपर्टी काहीच नाहीये. मुलीकडे तर भरपूर प्रॉपर्टी आहे. असं त्या मावस भावानंच बोलण्यातून, चर्चेतून आमच्या पुढे आलं. त्याची गंमत त्यानं जी सांगितली, तर 24व्या वर्षी ग्रॅज्युएशन झाल्याच्या नंतर घडी जळता जळत नाही. फुकून दिलं तर महिनाभर इजत नाही, एवढी प्रॉपर्टी. आणि मग त्याच्यामध्ये ह्या प्रॉपर्टीवाल्या लोकांनी एखादा जर चांगला मध्यमवर्गीय कुटुंबातील स्थळ जर एखादं चांगलं असेल, गुणवान कर्तृत्ववान मुलगा असेल, तर त्याला थोडंसं दत्तक घेतल्यासारखं करून जर त्याला जर आधार दिला, तर कदाचित तो त्या मुलीला कितीतरी जास्त सुख देईल. किंवा आपण सासऱ्याच्या इस्टेटीवर जगतो म्हणून कुठेतरी त्याच्या मनामध्ये एक त्या मुलीच्या पुढे पुढे करायची भावना तरी निर्माण होईल. पण लोकांची ही मानसिकताच नाही. आपल्याला, आपल्यापेक्षा आपण जर 19 असू तर आपल्यापेक्षा तो 20 असला पाहिजे, ही मानसिकता लोकांच्या मनामध्ये तयार झालेली आहे आणि ती बऱ्याच लोकांच्या मनामध्ये तयार झालेली आहे. असे खूप कमी लोक आहेत की जे असा विचार करतात ते. आणि मग त्यांना विचारलं की बा हे एवढं वय कसं काय झालं, मुलीचं काय शिक्षण वगैरे, तर शिक्षण बघितलं तर फक्त ग्रॅज्युएशन, तिचं प्लेन ग्रॅज्युएशन, BA BCom. मग 24व्या वर्षी लग्न करायला घातलं. ग्रामपंचायतचा सरपंच आला, नाही पंचायत समितीचा सदस्य पाहिजे. पंचायत समितीचा सदस्य आला 6 महिन्यानं, नाही जिल्हा परिषदचा असला पाहिजे. जिल्हा परिषदचा सदस्य आल्याच्या नंतर नाही मग असला पाहिजे. सभापती आला तर मग त्याच्यानंतर नाही, मग तो जिल्हा परिषदचा अध्यक्षच असला पाहिजे. अध्यक्ष आल्याच्या नंतर मग नाही आमदारच असला पाहिजे. मग अशा ह्या अपेक्षा वाढत 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 गेल्या, म्हणजे कुठंतरी त्रुटी निघत गेल्या, की एखादा नोकरीवाला आला तर त्याच्याकडे शेतीच कमी आहे. मग एखादा शेतीवाला नोकरीवाला असला तर तो नावा धारकात आपल्यात जुळत नाही, त्याचं आपलं कुठंतरी योगायोग बसत नाहीत, त्याचं आडनाव वेगळं आणि आपल्या सोयऱ्या धाऱ्यात कुठंतरी लिंकच लागत नाही. ह्या फापट गोष्टी आपल्या डोक्यामध्ये पूर्णपणे घुसलेल्या आहेत. आणि ह्या घुसलेल्या असताना मग या माध्यमातून होतं काय, की जी काही लग्न जुळायची, तर मग 24चे 25 होतात, 25चे 27 होतात, 30 होतात आणि मग 35 40 कधी येते याचा मेळही लागत नाही. एक ग्रुपवर आमचा बायोडाटा सातत्यानं येत असतो, असे अनेक बायोडाटे येत असतात, की मुलगा 40चा, लग्न कधी करणार, त्याला कोण मुलगी देणार, मुलगी पहिल्याच लग्नाची, प्रथम विवाह, 40ची, उच्च शिक्षित, किंवा 38ची, 35ची. मग 35 40 नंतर तुम्ही लग्न करणार असाल तर मग तुम्ही संसार कधी करणार, तुम्हाला मुलं बाळ कधी होणार, तुमच्या मुलाबाळाचं कौतुक कधी होणार, ह्याचा विचार करा. लग्नाचं जे परफेक्ट वय आहे, फार तर 27, लय झालं तर 30च्या आत, 30 वर्ष नकोच. आता हे जे काही समाजामध्ये जे काही फॅड घुसत आहे, आणि मग ह्या ज्या काही घटना घडत आहेत, मुलगी पळून जाण्याच्या, मग लग्नाच्या मांडवातून पळून चालल्या, पानवाट्यातून पळून चालल्या, हळद पिटल्यावर पळून चालल्या, लग्नाच्या आधी पळून चालल्या, कुखात पळून चालल्या, मुलाच्या भानगडी समोर या लागल्या, लग्न होऊन
एका वर्षाच्या नंतर मग ती पहिल्या लफड्यावाली त्याच्या नावाचा रिपोर्ट देते की यानं माझ्यावर बलात्कार केला. अशा अनेक घटना घडलेल्या आहेत आणि दररोज अशा घटना घडायला लागल्या, विवाह फसवणुकीच्या घटना घडायला लागल्या. मग या सगळ्या घटना घडत असताना जर आम्ही, आमच्या समाजातील नेते, इथली राजकीय व्यवस्था, हे आमच्यासारखे बोलणारे जर याच्यातून बोध घेत नसतील, तर मग आपण कुठेतरी शिकून सवरून उच्च शिक्षित म्हणायचा किंवा सुशिक्षित म्हणायचा आपल्याला कुठलाच नैतिक अधिकार नाही. जुने लोक काही येडी नव्हती, पिशी नव्हती. त्यांनी जी काही आपली संस्कृती परंपरा तयार केलेली आहे, तर तिला भारतातच नाही तर जगात कुठेच तोड नाही. मात्र ते सोडून आपण कुठेतरी कमरेचं सोडायला लागलो, डोक्याला गुंड आलो. याच्यामुळे जे काही अनुचित प्रकार घडायला लागले, तर त्याच्याविषयी बोलणं पण अवघड असतं की इथं युट्यूबच्या माध्यमातून बोलत असताना अनेक गोष्टीची पथ्य आम्हाला बंधनं पाहावं लागतात. नाही तर कोणाचे दगड कधी घरावर येतील हे सांगणं कठीण असतं. तर असो, तुमच्या फीडबॅक काय आहेत, तुम्हाला काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तुर्तास धन्यवाद. जय जिजाऊ.